आता बहुतांश ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे असं चित्र पाहायला मिळत आहे. गॅस टंचाई ही आपल्याला जाणवत आहे आणि गॅस टंचाईमुळे आपण ग्रामीण भागामध्ये परत एकदा जी चूल असते त्या चुलीकडे वळलो आहोत. त्यानंतर आज आपण पाराच्या भागामध्ये आपण चूल बघितली, त्याच्यावरती जेवण बघितलं. पण आज आपण बघणार आहोत चुलीवरची थालीपीठ. पहा मंडळी, इथं आपण चुलीची थालीपीठ करतो आहे. सकाळी मुलांची शाळा असते आणि शाळेची गडबड असते, त्यात गॅस नसल्यामुळे ही थालीपीठं चुलीवर करावी लागत आहेत. नक्कीच फार सुरुवातीच्या काळामध्येच असं आपण थालीपीठं चुलीवर करत होतो आणि ही थालीपीठं आज परत एकदा चुलीवरची थालीपीठं ही मुलांना खायला मिळत आहेत. नक्कीच या मुलांचं भाग्य आहे की त्यांना ही चुलीवरची थालीपीठं खायला मिळत आहेत. पहा कशा पद्धतीने ही चुलीवरचं आपण थालीपीठ तयार करतो आहे. आणि अशी चुलीवरची थालीपीठं पूर्वीच्या काळामध्ये असंच ह्या चुलीभोवती सर्वजण एकत्र बसायचे आणि गरमागरम थालीपीठ खायचे. आणि तीच पद्धत आता परत एकदा आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसते. हे पहा थालीपीठ कशा पद्धतीने तयार केलं जाते. चुलीवरचे थालीपीठ एक चांगल्या प्रकारची चव असते आणि चांगल्या प्रकारचं चवीचं झालेलं तयार हे थालीपीठ. नक्कीच आम्ही खाण्यासाठी तयार आहोत. तर तुम्ही तयार आहात ना चुलीवरचं थालीपीठ?